नमस्कार. विंडोजमध्ये आपल्या फोनचा वापर करून फोनवरनं फोटो काढून तो आपल्या मोबाईलवर तसेच कॉम्प्युटरवर PDF स्वरूपात कसा घ्यायचा ते आपण बघूयात. इथे माझ्या फोनवर ॲडोब स्कॅन नावाचं हे एक ॲप आहे. या ॲपमध्ये गेल्यानंतर ज्या कागदाचं आपल्याला PDF करायची आहे त्या कागदावर नुसता कॅमेरा फोकस जरी केला तर अशा प्रकारे फोटो निघून PDF स्वरूपात आपल्याला मिळू शकतो. इथे या फाईलला मी रिनेम करतो, हे नाव देतो, रिनेम म्हणतो याला. आणि आता हा फोटो मी सेव्ह करण्यापूर्वी हा फोटो ज्या ठिकाणी माझ्या मोबाईलवर सेव्ह होणार आहे ते फोल्डर इथे ओपन केलेलं आहे. इथे येलो पेपर नावाची फाईल दिसते आपल्याला. आता इथे सेव्ह PDF ला क्लिक केल्यानंतर याचं सेव्हिंगचं काम चालू झालेलं आहे. मोबाईलवर सेव्ह करीत आहे. ही फाईल मोबाईलवर सेव्ह केलेली आहे. आता ही आपल्याला कॉपी टू डिव्हाइस म्हणायचं आहे. इथे कॉपी टू डिव्हाइस हे फाईल नेम आपण मगाशी जे दिलं होतं ते दाखवलंय आणि इथे सेव्हला क्लिक करतो. सेव्हला क्लिक केल्यानंतर या फोल्डरमध्ये ही फाईल डिव्हाइसला सेव्ह झाल्याचा मेसेज त्यांनी दिलेला आहे आणि या ठिकाणी ही फाईल आपोआप आलेली आहे. तर आता मी हा मोबाईलचा जो ॲप आहे ते मिनिमाइज केलेला आहे आणि ही फाईल इथे पेस्ट केलेली आहे डेस्कटॉपवर. ही आधीचीच फाईल होती. आपण या दोन्ही डिलीट करून टाकू, कन्फ्युजन नको. आणि ही फाईल परत इथे पेस्ट करू. आता ही पेस्ट केलेली आहे ती ओपन करून पाहूयात. दुसऱ्या स्क्रीनवर माझ्या ओपन झाली ती तिकडून इकडे ओढून आणली आणि अशा पद्धतीने PDF मध्ये आपल्याला हा फोटो मिळालेला आहे. ही PDF फाईल आता आपल्याला PC वरही मिळालेली आहे आणि मोबाईलवरही मिळालेली आहे आणि हे ॲडोबचंच ॲप्लिकेशन असल्यामुळे कोर्टामध्ये कुठलंही कागदपत्र दाखल करताना फायलिंग जे करावं लागतं आपल्याला त्यावेळी हे OCR मोडला लागतं. OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. तर त्या फॉर्मॅटमध्ये ही फाईल आपोआपच येते. नंतर कन्व्हर्ट वगैरे काही करावी लागत नाही आणि हे जे OCR होतं ते खूप चांगल्या प्रकारे होते. पहा, असं आडवं तिडवं वगैरे सिलेक्ट होत नाही. जो प्रॉब्लेम आपण इतर कुठले थर्ड पार्टी ॲप वापरून करतो OCR कन्व्हर्जन त्यावेळी हा प्रॉब्लेम येतो, पण इथे येत नाही. आणि हे हाताने लिहिलेलं आहे मॅटर ते सुद्धा अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे. हे आपण आता कॉपी करून बघूयात कसं केलंय त्यांनी. इथं आपण पूर्ण हाताने लिहिलेलं आहे आणि हे रेकग्नाइज कसं होतं त्याला बघूया. तिथं कॉपीचं ऑप्शन आहे, सिलेक्ट करून कॉपी केलं. इथे नोटपॅड ओपन केलं. नोटपॅड परत माझ्या दुसऱ्या स्क्रीनवर गेलेला आहे ते मी इकडे आणतो. इथे नवीन फाईल केली तयार आणि इथं माऊसचं थर्ड बटन दाबून इथं पेस्ट केलं. पण हे वेगळ्या याच्यात आलेलं आहे, फॉन्टचा जरा प्रॉब्लेम दिसतोय काहीतरी. आपण दुसरं काहीतरी कॉपी करू. आपण हे करूया, टायटल कॉपी करूया. टायटल कॉपी केलं आणि या ठिकाणी पेस्ट केलं. फॉन्टचा प्रॉब्लेमच आहे काहीतरी, हे नंतर बघून सांगतो काय आहे ते प्रकार. धन्यवाद.